नाव आज आपण पाहणार आहोत टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल्स बाय पोटेन्शियोमीटर आणि सेकंड मेथड आहे मधली सम अँड डिफरन्स मेथड. इथं सम अँड डिफरन्स मेथड आपण पाहणार आहे. तर टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल बाय पोटेन्शियोमीटर is shown in figure and this is for the sum and difference method. Now the two cells of EMF E1 and E2, the two cells of EMF E1 and E2 which is to be compared is connected along with four-way switch, that is A, B, C, D with the potentiometer. यामध्ये दोन सेल त्याचा ईएमएफ E1 आणि E2 आहे हे आपल्याला कंपेअर करायचं आहे आणि हे दोन सेल आपण फोर वे म्हणजे चार वे स्विच सोबत. तर फोर वे स्विच आहे म्हणजे A, B, C, D हे फोर वे स्विच सोबत जे आहे आपण दोन सेल जे आहे पोटेन्शियोमीटर सोबत इथं आपण कनेक्ट करतो. ठीक आहे. तर इथं या मेथड मध्ये ऍट अ टाइम फोर वे स्विच मध्ये ऍट अ टाइम दोन स्विच ओपन राहणार आणि दोन स्विच क्लोज राहणार. ठीक आहे. तर दिस इज द सर्किट डायग्राम. नाव आधी आपण पाहू. नाव स्विच ए अँड बी आर क्लोज. इनिशियली आपण काय करू, स्विच ए आणि बी ला क्लोज करू. हा स्विच ए आणि बी आपण बंद केलेला आहे, क्लोज केलेला आहे. आता स्विच ए आणि बी क्लोज केलेला आहे अँड सी अँड डी आर ओपन. स्विच सी आणि डी ओपन आहे. आता इथं पहा, क्लोज केल्यानंतर ए आणि बी, तर E1 चं निगेटिव्ह टर्मिनल हे E2 चं पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे. द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E1 इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ E2. हेन्स दे असिस्ट ईच अदर. निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल असेल तर हे काय करणार, एकमेकाला असिस्ट करणार. असिस्ट म्हणजे सपोर्ट करणार. एकमेकाला काय करणार, हे हेल्प करणार, सपोर्ट करणार, एकमेकाला असिस्ट करणार. असिस्ट म्हणजे सपोर्ट. तर द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E1 इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ E2. हेन्स दे आर सेड टू बी असिस्ट ईच अदर अँड द टोटल ईएमएफ ऑफ द कॉम्बिनेशन, हे जे कॉम्बिनेशन आहे याचा टोटल ईएमएफ होईल E1 प्लस E2. किती होईल, E1 प्लस E2, कारण एकमेकाला असिस्ट करणार, सपोर्ट करणार. नाव आता याच्यानंतर काय करा की टच द जॉकी एट पॉइंट ए. हे जॉकीला एट पॉइंट ए वर टच करा अँड देन एट पॉइंट सी. त्याच्यानंतर सी वर टच करा. इफ गॅल्व्हनोमीटर शोज डिफ्लेक्शन ऑन बोथ साइड ऑफ 0 देन आवर प्रॅक्टिकल सेटअप इज रेडी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करा, प्रॅक्टिकल सेटअप आपण चेक केलं. नाव टच द जॉकी ऑन डिफरंट पॉइंट ऑन द वायर. हे जे जॉकी आहे याला, हे जे वायर आहे याच्या डिफरंट पॉइंट वर टच करा अँड सिलेक्ट नल पॉइंट फॉर विच गॅल्व्हनोमीटर शोज डिफ्लेक्शन. या जॉकीला डिफरंट पॉइंट वर टच करा आणि नल पॉइंट फाइंड करा. या नल पॉइंट N1 फाइंड करा. या पॉइंट वर इथला गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन 0 होईल, त्याला म्हणतो आपण नल पॉइंट. नाव आता नल पॉइंट भेटला आपल्याला. नाव मेजर द लेंथ ऑफ नल पॉइंट AN1 अँड लेट AN1 is equals to L1. किती घेतलेली आहे आपण, AN1 is equals to L1. Now by principle of potentiometer, आता इथं पहा EMF किती आहे, E1 plus E2. E1 plus E2 is equals to I rho I किती राहणार, तिथं लेंथ जे आहे L1. याचा आधी आपण E1 E2 होता, पण इथं टोटल जे EMF आहे इथं EMF ची सम होईल. That is E1 plus E2. टोटल EMF जे आहे ते E1 plus E2 आहे. दोन्ही सेलचे EMF इथे ऍड होणार. तर E1 plus E2 is equals to I rho L1. इक्वेशन नंबर 1. नाउ सेकंड कंडिशन मध्ये काय करा आता. नाउ दिस A and B are kept open. A आणि B ला ओपन ठेवा आणि C आणि D ला क्लोज करा. क्लोज C and D. Now close switch C and D are closed and switch A and B are open. आता ओपन केल्यानंतर काय होईल, इथं पहा हा सर्किट D म्हणजे या टाइप मध्ये होईल. इथं कनेक्ट आहे
तर याचा निगेटिव्ह टर्मिनल पहा, E2 चा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट असेल, म्हणजे E1 चा निगेटिव्ह टर्मिनल या टाइप मध्ये पहा, हे ओपन आहे, कनेक्ट होणार नाही, हे ओपन आहे, तर या टाइप मध्ये कनेक्ट होईल सर्किट. आता तर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E1 इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E2. आता निगेटिव्ह टर्मिनल सेम टर्मिनल कनेक्ट होत असेल, निगेटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कनेक्ट होत असेल, तर त्यावेळेस सेल एकमेकाला अपोज करणार. निगेटिव्ह चार्जेस काय करतात, एकमेकाला अपोज, किंवा सेम चार्जेस एकमेकाला अपोज करतात आणि अपोजिट चार्जेस असेल तर अट्रॅक्ट करतात. तर इथं पहा, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E1 इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E2. द सेल्स आर अपोज टू इच अदर. इथं सेल एकमेकाला अपोज करणार आणि त्यावेळेस टोटल ईएमएफ ऑफ द कॉम्बिनेशन, हे जे कॉम्बिनेशन आहे आता टोटल ईएमएफ होईल E1 मायनस E2. तर डिफरन्स होईल, सबट्रॅक्ट होईल. तर टोटल ईएमएफ ऑफ द कॉम्बिनेशन किती, E1 मायनस E2. नाव त्याच्यानंतर काय करा, टच द जॉकी ॲट डिफरंट पॉइंट ऑन द वायर. ही जी जॉकी आहे याला वायरच्या डिफरंट पॉइंट वर टच करा अँड सिलेक्ट नल पॉइंट N2. नल पॉइंट N2 सिलेक्ट करा, फॉर विच गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. जेणेकरून N2 वर असा पॉइंट आहे की इथे गॅल्व्हनोमीटरचा डिफ्लेक्शन झिरो असला पाहिजे. सेकंड पॉइंट आपण नल पॉइंट आपण फाइंड केलेला आहे. तर मेजर द लेंथ AN2 अँड लेट AN2 इज इक्वल्स टू L2. AN2 किती आहे, लेट AN2 इज इक्वल्स टू L2 बाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. आता इथं ईएमएफ किती होईल, कारण कॉम्बिनेशनचं ईएमएफ E1 मायनस E2 आहे आणि विच इज इक्वल्स टू किती होईल, I रो लेंथ L2 आहे, तर L2. इथं E1 प्लस E2 इज इक्वल्स टू I रो L1, लेंथ L1 होती म्हणून L1. इथं सबट्रॅक्शन होईल, तर E1 मायनस E2 इज इक्वल्स टू I रो L2. नाउ इक्वेशन 1 डिवाइडेड बाय 2 करा, इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. डेरिवेशन वर थोडासा कॉन्सन्ट्रेट करा. तर इक्वेशन 1 दैट इज E1 प्लस E2 डिवाइडेड बाय E1 minus E2 is equals to I rho L1 divided by I rho L2. I rho cancel. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर हा L2 ब्रॅकेट मध्ये E1 प्लस E2 which is equals to हा L1 क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं E1 मायनस E2. आता L2 ने मल्टिप्लाय करा, इथं L1 ने मल्टिप्लाय करा, तर L2 E1 प्लस L2 E2 इज इक्वल्स टू L1 E1 मायनस L1 E2. नाव आता सेम E1 एका साइडला घ्या, E2 एका साइडला घ्या. इथं हा L2 E2 आहे, L2 E2. आता हा L1 E2 या साइडला घेऊ आपण, तर हा मायनस आहे तर हा प्लस होईल, प्लस L1 E2 which is equals to हा L1 E1 या साइडला ऍज इट इज राहणार. हा L2 E1 आहे, त्या साइडला घ्या तर हा मायनस होईल, मायनस L2 E1. तर या साइडला आपण E2 चे टर्म घेतलेले आहे, त्या साइडला E1 चे टर्म घेतलेले आहे. ठीक आहे. नाव इथून E2 कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये काय राहणार, तर हा L2 प्लस तर L1 इज इक्वल्स टू, तर E1 कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये तर L1 राहणार मायनस L2. ठीक आहे. आपल्याला कंपॅरिझन करायचं म्हणजे E1 डिवाइडेड बाय E2 काढायचा आहे. तर हा E1 इक्वेशनचा त्या साइडला ऍज इट इज ठेवा. ठीक आहे. हा E2 त्या साइडला काय इक्वेशनचे, तर हा मल्टिप्लाय मध्ये तर डिवाइड मध्ये. ठीक आहे. इक्वेशनच्या या साइडला L2 प्लस L1 ऍज इट इज आहे, तर याला ऍज इट इज ठेवा, L1 प्लस L2 प्लस L1. ठीक आहे. आता हा L1 मायनस L2 त्या साइडला आहे, त्याला इक्वेशनचा लेफ्ट साइडला घ्या, मल्टिप्लाय मध्ये त्याच्या डिवाइड मध्ये येईल, तर L1 मायनस L2. त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू L1 प्लस L2 डिवाइडेड बाय L1 मायनस L2. तर दिस इज द comparison of EMF of two cells by using potentiometer and
by sum and difference method. Sum and difference method. Okay.